Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा भूगोल, पाठ 5वा सागरी प्रवाह. आधी शिकूया पाठ, मग सोडवूया स्वाध्याय. सागर जलाचे हालचालींच्या आधारे 2 भाग केले जातात. पहिला समुद्र सपाटीपासून ते 500 मीटर आणि दुसरा 500 मीटरपेक्षा जास्त खोल. क्षितिज समांतर सागरी प्रवाह. सागरपृष्ठापासून 500 मीटरपर्यंतच्या भागात आढळणारे प्रवाह पृष्ठीय सागरी प्रवाह म्हणजेच क्षितिज समांतर सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. पृष्ठीय सागरी प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग स्वेर्ड्रप या एककाने मोजतात. पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. भूखंड रचना. किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात. सागरी प्रवाहाचा वेग साधारणपणे ताशी 2 ते 10 किलोमीटर असतो. सागरी प्रवाह उष्ण आणि शीत अशा 2 प्रकारात विभागता येतात. सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम. हवामान. उष्ण सागरी प्रवाहांमुळे किनारपट्टीजवळील तापमानाचे आणि पावसाचे प्रमाण वाढते. सागरी जीवसृष्टी. सागरी प्रवाहांमुळे सागरातील सजीवांना खाद्याचा पुरवठा होतो आणि सागरी जीवसृष्टीचा विकास होतो. मासेमारी व्यवसाय. उष्ण आणि शीतप्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंग यांची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते, म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. सागरी वाहतूक. उष्ण आणि शीतप्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. सागरी प्रवाहांना अनुसरून सागरी वाहतूक केल्यास वेळेची व इंधनाची बचत होते. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. 500 मीटरपेक्षा खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात, त्यांना खोल पाण्यातील प्रवाह म्हणतात. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान आणि घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हटले जाते. सागर प्रवाहामुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडत असते. असे पुनर्वितरण घडण्यास 500 वर्षांचा कालावधी लागतो. खोल सागरी प्रवाहांचे महत्त्व. या अभिसरणातून संपूर्ण सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे आणि तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. सागरी प्रवाहांविषयी आपण सर्व माहिती घेतली. आता सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? 1. पॅसिफिक, 2. उत्तर अटलांटिक, 3. दक्षिण अटलांटिक, 4. हिंदी. योग्य पर्याय क्रमांक 2 उत्तर अटलांटिक. खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे? 1. पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, 2. पेरू प्रवाह, 3. दक्षिण ध्रुवीय प्रवाह, 4. सोमाली प्रवाह. योग्य क्रमांक 4 सोमाली प्रवाह. सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? 1. पर्जन्य, 2. भूमीय वारे, 3.
तापमान. 4. क्षारता. योग्य पर्याय क्रमांक 2 भूमिय वारे. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? 1. दव. 2. दहिवर. 3. हिम. 4. दाट धुके. योग्य पर्याय क्रमांक 4 दाट धुके. उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? 1. उष्ण सागरी प्रवाह. 2. थंड सागरी प्रवाह. 3. पृष्ठीय सागरी प्रवाह. 4. खोल सागरी प्रवाह. योग्य पर्याय क्रमांक 4 खोल सागरीय प्रवाह. प्रश्न दुसरा. खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा. अ. सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. योग्य. आ. खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात. योग्य. ई. पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते. अयोग्य. विषुववृत्तीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशातही होते. ई. मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे. योग्य. उ. हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते. अयोग्य. हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते. उ. ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते. याउलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते. अयोग्य. ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते तसेच आफ्रिका किनाऱ्यालगतही पाणी उबदार होते. प्रश्न तिसरा. पुढील गोष्टींचा परिणाम सांगा. अ. उष्ण प्रवाहांचा हवामानावर परिणाम. हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते. ज्या किनारपट्टीजवळ ते वाहतात तेथे पावसाचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप. आ. शीतप्रवाहांचा हिमनगाच्या हालचालीवर परिणाम. शीतप्रवाहांमुळे हिमनगांची शीतसागरी प्रवाहांना अनुसरून हालचाल सुरू होते. शीतप्रवाहांमुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात. तसेच सागरी वाहतूक मार्गावर येतात तेव्हा ते जहाजांना धोकादायक ठरतात. तसेच सागरी वाहतुकीत अडथळे व धोके निर्माण होतात. ई. सागरात पुढे आलेल्या भूभागाचा सागरी प्रवाहांवर परिणाम. सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे या पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांची दिशा आणि वेग यांच्यात बदल होतो. ई. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश. उष्ण व शीत प्रवाह जिथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंग इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा ठिकाणी मोठी मत्स्य क्षेत्रे निर्माण झाली आहेत. त्याचप्रमाणे उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होतात.
असे धुके वाहतुकीस बाधा आणते. उ. सागरी प्रवाहांची वहन शक्ती. पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहन शक्तीमुळे किनारपट्टीच्या तापमानात आणि पर्जन्यमानात फरक पडतो. खोल सागरी प्रवाह यामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे आणि सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठाकडे येते. उ. खोल सागरी प्रवाह. खोल सागरी प्रवाहामुळे सागरी जल पृष्ठभागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीतजल पृष्ठाकडे नेले जाते. अशा प्रकारे खोल सागरी प्रवाहामुळे सागरी जलाचे पुनर्वितरण घडून येते. प्रश्न 4. सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल? हम्बोल्ट हा शीतप्रवाह असल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तापमानाचे आणि पर्जन्याचे प्रमाण कमी राहील. आ. प्रतिविषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाहीत व का? प्रतिविषुववृत्तीय प्रवाह आर्क्टिक महासागरात आणि दक्षिण महासागरात दिसत नाहीत. हे महासागर ध्रुवीय प्रदेशात असल्यामुळे तेथे व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो. त्यामुळे त्यात प्रतिविषुववृत्तीय प्रवाह दिसत नाहीत. ई. उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का? उत्तर हिंदी महासागरात शीतप्रवाह नाहीत. उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्णकटिबंधात असल्यामुळे तेथे शीतप्रवाह नाहीत. ई. उष्ण व शीतप्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत? उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह व लॅब्राडोर प्रवाह. उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरोशिओ प्रवाह व ओयाशिओ प्रवाह. दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह व फोकलँड प्रवाह. दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह. दक्षिण हिंदी महासागरात ॲगुल्लास प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह ही उष्ण व शीतप्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे आहेत. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती? 500 मीटरपेक्षा खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात. त्यांना खोल पाण्यातील प्रवाह म्हणतात. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान आणि घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. याला उष्णता क्षारता अभिसरण म्हटले जाते. उष्णता क्षारता अभिसरण यामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात. 2. सागर जल गतिशील कशामुळे होते? सागर जलाची हालचाल मुख्यतः तापमान व क्षारता यामुळे होते. ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरजल गतिशील होते. 3. सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते? सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या
विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते. 4. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात? कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर प्रवाह वाहतो. लॅब्राडोर प्रवाहामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळील सागरजलाच्या तापमानात घट होते. सागरजलाच्या तापमानात घट झाल्यामुळे सागरातील पाणी गोठू लागते. त्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.